नमस्कार, कसे आहात सगळे? तर नेहमीसारखीच आजच्याही दिवसाची सुरुवात रांगोळी वगैरे काढली, देवपूजा केली. आज माझा गुरुवार होता, तर स्वामी महाराजांची छान अशी पूजा मांडली. आणि पप्पा हे पिल्लू मध्येच काही ना काही करत असतं खुरापती. पप्पांचे शूज घेतले आणि शूजला पॉलिश करत बसलेला. ह्याच्या आधी एक त्याने केला होता आणि हा परत दुसरा शूज घेतला आणि त्याला पॉलिश करत बसलेला. आणि का करतोय म्हटलं तर मला पप्पांची आठवण येते, म्हणून मी पप्पांच्या शूजला पॉलिश करतोय असं म्हणत होता. आणि त्याला आवडतं पण तसं पॉलिश वगैरे करायला, कारण पप्पा असले तरी पण तो करतोच. आणि नंतर आमचं अचानकच ठरलं डीमार्टला जायचं, कारण ताई म्हटल्या तिला चप्पल ते पल्लवींना सँडल घ्यायचा आहे, तर मग जाऊयात म्हणल्या. तर मग आम्ही निघालो डीमार्टला. आणि डीमार्ट काय, आमची महिन्याला फेरी असते डीमार्टला. तर मग निघालेलो. तर मी, पल्लवी, ताई आणि पिल्लू. रुद्र काय म्हटला, मला नाही बाबा यायचं तुमच्यासोबत, तुमचं तुम्ही जावा. तर मग तो बसला गार्डनमध्ये खेळत, कारण तो सहसा येत नाही कुठं आणि मागे लागत नाही. तर आलेला थांबलेला तिथंच. आणि पिल्लू मस्त वेगळी खुश की मी डीमार्टला चाललो म्हणून. आणि निघालं आपलं मस्त गॉगल घालून चाललं पुढं. आणि मग रिक्षा पकडली, रिक्षा बसून आम्ही गेलो डीमार्टला. तर रिक्षाही घेतली अर्ध्या वाटतच नगरपर्यंत. आणि तिथून मग काय लेफ्ट राईट चालू केलं. लेफ्ट राईट म्हणजे गेलो चालत. असं काही एवढं अंतर नाही आहे, पण गेलो आणि फायनली आलो बुवा डीमार्टला. तर पिल्लूला आज काही एवढी गर्दी नव्हती, कारण लवकर गेलेलो होतो आम्ही. जवळजवळ 5-5:30च्याच दरम्यान गेलो होतो, त्यामुळं जास्त गर्दी नव्हती. तर मग इथं आम्ही आलो, सँडल वगैरे बघितला त्यांना आणि त्यांना आवडला आणि त्यांनी घेतलं. हे मध्येच पिल्लू काय ना काय पिशवी घेऊन फिरत होतं इकडं तिकडं. आणि सँडल वगैरे बघून झालं की जायचं होतं भाजी मंडईला. तर मग परत रिक्षा केली आम्ही आणि भाजी मंडईत आलो. भाजी मंडईत एवढं काय भाजीपाला घ्यायचा नव्हता, पण आंबे घ्यायचे होते, त्याच्यासाठी आलेलो होतो तर मार्केटला. तर मग आंबे बघण्यासाठी गेलो, आंबे घेतले तिथे. आणि कप पण घ्यायचे होते मला, तर कप घेतले. सगळं आम्ही खरेदी केली. परत जायला उशीर झाला, उशीर म्हणजे जवळजवळ 7:30च वाजले. पटकन घरी आलो आणि परत हातपाय वगैरे धुतले आणि आरती करून घेतली. सकाळी एकदा केली होती, परत संध्याकाळची आरती राहिलेली होती, मग सगळ्यांनी आरती वगैरे केली. पाणी आलेलं होतं, पाणी भरायचं होतं आधी. मग आरती वगैरे झाल्यानंतर, नैवेद्य वगैरे झाल्यानंतर मग पाणी वगैरे भरून घेतलं. तर आणि आता जेवणात काय बनवायचं, तर जेवणात पटकन छोले बनवले, भात बनवला, शिरा बनवला प्रसादासाठी आणि दुपारचं बेसन होतं, चपाती बनवली. तर हा होता आजचा छोटासा व्हिडिओ. कसा वाटला ते नक्की सांगा. थँक्यू.